लाडक्या बहिणींसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। 4 मोठे निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेले आहे। वर्षाअखेरच्या शेवटच्या बैठकीमध्ये 1500 रुपयांचे 2100 रुपये करण्यात आला। तो आज 15 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। पैसे मंजूर काल वर्षाची अखेरची जी तिथी होती तर त्या दिवशी करण्यात आलेले आहे। फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या महिन्यांमध्ये सोबतच संक्रांत गिफ्ट जे 3000 रुपये मिळणार होतं ते देखील आज वितरण होण्यासाठी सुरुवात होत आहे। गॅस सिलेंडरचे 2500 रुपयांचा बोनस देखील महिलांना मिळणार आहे। सोबतच 1,30,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार त्यांची यादी देखील प्रसिद्ध झाली आहे। आणि त्याचबरोबर एक अनोखा निर्णय घेण्यात आला आहे की महिलांना आजपर्यंत ज्यांना पैसे कमी मिळाले आहेत किंवा 1ही रुपया मिळाला नाही, ज्यांना बोनस मिळाला नाही, या महिलांना डबल पैसे मिळणार आहे, दुप्पट पैसे मिळणार आहे। पहा, वर्ष बदललं आणि पैसे मंजूर झाले। यादी फायनल झालेली आहे, पण त्या एक सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आली। लाडकी बहीण योजनेला एक मेसेज आलाय। लाखो महिलांच्या खात्यातून पैसे कट झालेले आहे। कोणत्याही महिला आहेत ज्यांच्याबरोबर फसवणूक झालेली आहे, सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत। वर्षाच्या तुम्हाला खूप मोठ्या शुभेच्छा। आणि मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणींना प्रचंड मोठ्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। लाडक्या बहिणींना दुप्पट पैसे मिळणार कारण की 4 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। डिसेंबर पर्यंतचा हप्ता 1500 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळाला, तोच आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचा हप्त्यासंदर्भात निर्णय झाला। जे आता या हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही। पहिला नियम जो आहे तो तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे, तुम्हाला जाणून घ्यावं लागेल, कारण की आता वर्ष बदलल्यानुसार नियम बदलले आणि परवा दिवशी 12 लाख महिला यादीत ॲड करण्यात आल्या। काल 5 लाख महिला यादीत ॲड करण्यात आल्या। लक्षपूर्वक ऐका, तुमचं यादीत नाव आहे की नाही हे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे। काल कोणत्या 5 लाख महिला ॲड करण्यात आल्या त्याविषयी देखील आपण सविस्तर समजून घेणार आहोत। नवीन अर्ज तुम्हाला भरावे लागणार आहेत की नाही, कारण की आता वर्ष संपलेलं आहे। पहा, योजनेची जी तारीख आहे तर वर्ष संपलं, 25 सुरू झालं। बऱ्याचशा योजनांचे दरवर्षी वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात, वेगवेगळे अर्ज करावे लागतात, कारण की आत्ताचा जो फॉर्म आहे तर तो सुद्धा नवीन भरावा लागेल का? तर हे क्लिअर कट, डिसेंबरचा जो हप्ता संपला, आता जानेवारीचा हप्ता सुरू झाला, पैसे मंजूर करण्यात आलेले आहे। 15 जिल्ह्यांमध्ये आज वाटप होत आहे। हे कोणते 15 जिल्हे आहे सविस्तर जाणून घेतोय, पण त्याआधी एक मोठी फसवणूक घटना जी आहे ती समोर आलेली आहे की लाखो महिला या घटनेच्या शिकार झालेल्या आहे। महाराष्ट्रातल्याच नाही तर ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे, ज्या ठिकाणी महिलांना असे देशभरामध्ये लाखो महिलांच्या खात्यातून पैसे कट झालेले आहे। एक न्यूज चॅनलने यावर पडताळणी केली आणि त्यावरून एक रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे। तो क्लिअर तुम्ही ऐकून घ्या, कारण की तुम्हाला लगेच देखील हा मेसेज येऊ शकतो, तुमचे पैसे जाऊ शकतात। कारण की बऱ्याचशा महिलांना डिसेंबरचे, काहींना 9000 रुपये खात्यात आले, काही बरेचसे पैसे आले, तर हे पैसे जाऊ शकतात। तर त्यामुळे हा फसवणुकीची बाब आहे। आणि आता बघा, तुम्हाला काय काम करायचं आहे, महिलांची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करायचा आहे। कशा पद्धतीची फसवणूक झाली, काय काळजी तुम्हाला घ्यायची आहे, पहा, लाडक्या बहिणींसारखाच मेसेज येतो आणि मेसेजवर तुमचे पैसे गायब होतात। लाखो महिलांचे झालेले आहे हा व्हिडिओ, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाची जी बातमी आहे, आनंदाची अपडेट आहे, ती एकदा आपण जाणून घेणार आहोत। आता बघा, हप्ता जो होता 1500 रुपयांप्रमाणे होता, आता तो 2100 रुपये होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला आहे, मंजूर झालेला आहे। कोणत्या महिला 5 लाख महिलांमध्ये ॲड झाल्या? परवा दिवशी 12 लाख ॲड झाल्या, कारण की 17 लाख अशा महिला ज्या आहेत तर त्यांना नवीन फॉर्म भरावे लागतील का? या महिला कशा काय ॲड होतील? त्यानंतर पैसे अजून कमी आलेले आहेत, काही महिलांना 4.5 आले, काहींना 6000 आले, काहींना 7,500 आलेले आहे। टोटल 9000 अधिक 2,500 रुपये। तुम्हाला जर त्यातले कमी आले असतील तर ते हप्ता आलाय, किंवा ज्यांना हप्ताच आला नाही तर अशा महिलांनी सुद्धा गडबडून जाणं योग्य नाहीये, कारण की पहा, 24 हे संपलेलं आहे आणि 2025 सुरू झालेलं आहे। त्यामुळे कदाचित मग मागचे हप्ते कदाचित तुमचे जे आहे, शासनाने 2-3 दिवसांचा अवधी दिलेला आहे, कारण की हप्ताही लगेच येत आहे। कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये येणार आहे, तुम्हाला अर्जंट करायचे आहे काही गोष्टी, 2-3 दिवसाचा अवधी जो आहे तो तुम्हाला देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी अर्जंट ही कामं करावी लागतील। तर पहा, 5 लाख महिला आहेत त्या कोणत्या ॲड झाल्या 31 डिसेंबर च्या नंतर, कोणत्या ॲड झाल्यानंतर नक्की काय झालं हे सर्वच आपण बघणार आहोत।
बघा, सरकारने आपल्याला जवळजवळ बऱ्याच प्रमाणामध्ये पैसे दिलेले आहे. 2,44,00,00,000 महिलांकडे ते पैसे जे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते येत आहे. आणि अशातच काही महिला नवीन सुद्धा ॲड होत आहे. कारण की बघा, आदितीताई तटकरे यांनी सांगितलं, ज्यांचं आधार लिंकिंग झालेलं नव्हतं तर अशाच महिलांचे पैसे जे आहे ते देण्यात आलेले नव्हते. आधी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पहा, 12 लाख महिला, 12 आणि 5 किती, 17 लाख महिला यांचं सुद्धा बँक लिंकिंगमुळे अजूनही पैसे आले नसतील तर 100% तुमच्या आधार जोडणी राहिलेली असणार आहे. आणि ज्यामुळे तुम्हाला आजही देखील जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा पैसे आलेले नाही. त्याचबरोबर महत्त्वाची बातमी अशी आहे की बऱ्याच महिलांचे जे पैसे आहेत तर ते का अडकले आहेत की पहिलं आधार लिंक जे आहे ते केलेलं होतं, म्हणजे आधार लिंकिंग स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह दाखवत होतं. पण आता सध्याच्या सिच्युएशनला असं झालेलं आहे, बऱ्याचशा महिला ज्या आहेत, जवळजवळ 40% महिला अशा आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांचं खातं जे आहे लिंक होतं पण ते लिंक राहिलेलं नाही. म्हणजे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे त्या महिलांना आलेले आहे, पण हे ॲक्टिव्ह जी प्रोसेस होती तर ती ॲक्टिव्ह न होता ती इनॲक्टिव्ह झालेली आहे. आणि ते ऑटोमॅटिक कसं, बँकांना माहीत आहे की हे का झालं, कसं झालं. बाकी याची एक खबर जी आहे ती कोणालाच नाही. म्हणजे आपण काहीच सांगू शकत नाही की हे असं का झालं, पण हे झालेलं आहे. आणि म्हणूनच त्या महिलांना अजूनही डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत. बघ, आता ज्यांना डिसेंबरचे पैसे मिळाले नाही अशा महिलांनी नक्की काय करायचं आहे तर बघा, डिसेंबरचे पैसे मिळाले नसतील तर पुन्हा एकदा तुम्ही बँकेत जायचं आहे. बँकेत तुमचं आधार लिंकिंग नक्की काय आहे, आधार लिंकिंग स्टेटस नक्की काय आहे हे चेक करा. कारण काय झालं आहे, बऱ्याचशा महिलांचं आधार लिंकिंग जे आहे ते ॲक्टिव्ह होतं पण अचानक ते इनॲक्टिव्ह झालं आणि म्हणून त्यांना पैसे आले नाही. म्हणून बऱ्याच जणींना असं वाटत आहे की आपलं नवीन यादीतून नाव जे आहे ते कट झालं आहे. त्याचबरोबर बहुतेक महिला ज्या आहेत त्यांचं काय झालं आहे की 1,500 रुपये जे गव्हर्नमेंटकडून आलेले आहेत तर हे 1,500 रुपये आल्याचं तुम्हाला मेसेजच आलेला नाही. म्हणजे तुमचं पोस्टमध्ये अकाउंट असू द्या किंवा मग अगदी SBI वगैरे ह्या ज्या बँका आहेत तर त्यांच्या बाबतीत सुद्धा हे घडलेलं आहे. कारण बरेच दिवस जे आहे तर मध्ये सुट्टीचे दिवस होते, आपल्याला पैसे भेटले पण माहीत नाही काय प्रॉब्लेम झालेला असेल, पण आपल्याला जे मेसेज आहे तर ते सुद्धा आलेले नाही. तर त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या संभ्रमात आहे की आम्हाला नक्की हे पैसे मिळणार की नाही मिळणार. आपल्याला पैसे मिळणार आहे. आणि ज्यांना बघा, आता संक्रांतीचं गिफ्ट म्हणजे काय तर बघा, आपल्याला 1,500 रुपये गव्हर्नमेंटकडून मिळत आहेत. तर आपल्याला ज्या महिलांना डिसेंबरचे 1,500 रुपये जे आहेत जे मिळालेले नाहीत तर त्या महिलांना 1,500 + 1,500 असे 2,100 रुपये जे आहेत ते संक्रांतीच्या अगोदर मिळणार आहेत. कारण का की ज्या महिलांचं आधार लिंकिंग जे आहे ते इनॲक्टिव्ह झालेलं आहे, त्यांचं ॲक्टिव्ह करून घेतलं तर त्यांना नक्कीच हे पैसे जे आहेत ते मिळणार आहे. नवनवीन जिल्हे जे आहेत, म्हणजे अगोदरच्या सुरुवातीला त्यांनी जे जिल्ह्यांचे टप्पे बनवलेले आहेत तर त्या जिल्ह्यानुसारच आपल्याला पैसे जे आहेत ते येणार आहेत. आता बऱ्याच महिला ज्या आहेत तर यांना पैसे जे आहेत ते सगळ्यात शेवटी येतात. अजूनही डिसेंबरचे काहींना पैसे आलेले नाही. 1-2 दिवस वाट बघा, नाहीच आले तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन एकदा चेक करा. कारण की ही जी प्रोसेस आहे डिसेंबरचे पैसे देण्याची तर ही प्रोसेससुद्धा अजून पूर्ण झालेली नाही. कारण 24 डिसेंबरपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली होती. पण सध्या ती कुठेतरी आपल्याला दिसते की काही महिलांच्या अकाउंटला पैसेच आलेले नाही. मग हे का नाही आले हे एकदा बँकेत जाऊन तुम्ही चेक करा. जर तुमचं स्टेटस इनॲक्टिव्ह झालेलं असेल तर अशा वेळी तुम्हाला हे पैसे आलेले नसतील. पण सरकारचा असा निर्णय आहे की जेव्हा ते पैसे देणार आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अशा प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीच्या स्थितीला सरकार जे आहे ते महिलांना पैसे देणार आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी. तर मग आता आपले जे जानेवारी महिन्याचे पैसे आहेत तर ते 2 जानेवारी, 3 जानेवारी, 4 जानेवारी अशा तिथींना येऊ शकतात. कारण की सरकारचं असं म्हणणं आहे की पहिल्याच तारखेला आपण हे पैसे महिलांना द्यायचे आहेत. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा. धन्यवाद.